सध्या आपण आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या परिसरामध्ये आणि इथंच कारण म्हणजे राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे जे तिकीट रेट्स होते ते 50% वाढवण्यात आलेल्याची आपल्याला माहिती मिळते। आणि तसं बघायला गेलं तर आधी जे तिकीटचे रेट्स होते म्हणजे लहान मुलांना 10 रुपये होते, तर ते 10 रुपये काढून 20 रुपये करण्यात आले। जे अडल्ट्स आहेत त्यांना जे 40 रुपये तिकीट होते ते 40 रुपये काढून आता 60 रुपये तिकीट ठेवण्यात आले। फॉरेनरसाठी जे आधी 100 रुपये असायचे ते 150 रुपये करण्यात आले आणि जे प्रायव्हेट शाळा ज्या आहेत त्यांना 20 रुपये करण्यात आले आणि गव्हर्नमेंट शाळांना 10 रुपये असं स्टुडंट्सच्या बाबतीत करण्यात आलेलं आहे। आता ह्या गोष्टीचं एक कारण असं समोर होते कारण की PMC जो खर्च प्राणी संग्रहालयाला द्यायची, आता खर्च म्हणजे काय तर इथे प्राणी भरपूर असतात आणि त्या प्राण्यांचा खायचा प्यायचा त्यांना व्यवस्थित ठेवण्याचा खर्च असतो। अजून इथला जो काही स्टाफ असेल त्यांचं पगार वगैरे सर्व व्यवस्थित द्यायचा असतो, तो एक खर्च असतो। तो खर्च जो होतो पुणे महानगरपालिका इथे देत होती, परंतु आता ह्या कात्रज झूकडनं तेवढं रेव्हेन्यू इन्कम जनरेट होत नव्हता, म्हणजे त्यांना तेवढं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे आता 50% वाढ इथं पैशांची करण्यात आली आहे आणि आता या निर्णयाच्या मागं ह्यांची अशी अपेक्षा आहे की आता यांचं रेव्हेन्यू वाढण्यात यावा व किंवा वाढावा अशी ह्या निर्णयाच्या मागची अपेक्षा। आणि आता अजून एक आपल्याला अशी माहिती मिळते की अजून विविध प्राणी देखील आता कात्रज संग्रहालयामध्ये ॲड होणार आहेत, म्हणजे झेब्रा असेल, मुकाक असतील, असे वेगवेगळे प्राणी इथे ॲड केले जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी तिथं एक पिंजऱ्यांची सोय देखील करण्यात येत आहे। आता पिंजऱ्याची सोय होईल ते सगळं नंतरची गोष्ट आहे, परंतु पिंजऱ्याची सोय झाल्यानंतर देखील कशावरनं हे इथले अधिकारी किंवा इथली लोकं आहेत ती प्राण्यांना हात लावून देणार नाहीत। कारण की मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ व्हायरल केला होता, आपल्या news.कडनं आपण एक व्हिडिओ लावला होता की एक अधिकारी बाकीच्या लोकांना आतमध्ये जाऊन हत्तींना हात लावण्याची परमिशन देतोय, तर असे प्राण्यांना हात लावण्याची परमिशन कसं काय कोणी देऊ शकतं? प्राण्यांचा जीव धोक्यात नाही आहे का, हा प्रश्न इथं पडतो। त्याच्यामुळे आता जे केज बनवले जातील किंवा पिंजरे वगैरे बनवले जातील, नवीन प्राणी येतील, त्यांच्यामुळे त्यांचं संगोपनाचा खर्च वगैरे तर सर्व मान्य आहे, परंतु खरं तिथे प्राणी सुरक्षित राहतील न राहतील तो येणारा काळात आपल्याला सांगेल। आता हे जे नवीन प्राणी इथे ॲड होणार आहेत आणि त्यांच्या खर्चासाठी पण आता PMCने आता जे हे निर्णय घेतलेला आहे की 50% पैसे वाढवणं, आता या गोष्टीने खरंच इथलं जे प्रशासन आहे किंवा इथली जी मॅनेजमेंट चालती ह्याच्यावर परिणाम पडेल ना पडेल हा येणारा काळ सांगेल। परंतु या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी अंशु काशीद।